नमस्कार. ही 24 तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता. आज गाडगे बाबा व शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक जिल्ह्यांमध्ये निवेदन देण्यात आले. 2 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा बेरोजगारीचा प्रश्न हा निर्माण झाला होता. त्या संदर्भामध्ये अनेक वेळा काही गाव पातळीवर व राज्य पातळीवर आंदोलन देखील करण्यात आलं. त्याच पार्श्वभूमीवर आज धुळे जिल्ह्यामध्ये देखील काही हे महिला या ठिकाणी उपस्थित. तर नेमके काय भूमिका होती, काय आंदोलनाचं कारण काय? आंदोलनाचं कारण काय? आंदोलनाचं कारण हेच आहे की आम्ही युवा प्रशिक्षणार्थी 11 महिने काम करूनही आम्हाला रोजगार आजपर्यंत मिळालेला नाहीये. त्या रोजगारासाठी आम्हाला कुठेतरी शासनाने आमची दखल घ्यावी यासाठी आम्ही आज निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. शासनाने आपली दखल घ्यावी या संदर्भामध्ये निवेदन देण्यासाठी या ठिकाणी. सर, आपण आताच नुकतेच असे हे केले, वृत्तपत्रांना देखील माहिती दिली की तुम्ही पूर्ण जिल्हे फिरले, पण धुळे जिल्ह्यामधून तुम्हाला तसा प्रतिसाद मिळाला नाही, तुमची चर्चा झाली नाही, काय सांगणार? वास्तविक पाहता बघितलं तर महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्यपक्षाचे विद्यार्थ्यांच्या अनुषंगानं आम्ही ज्या पाठपुरावा करतो तेवढा सकारात्मक पाठपुरावामध्ये धुळे जिल्ह्यातून आयुक्त साहेब असतील किंवा कलेक्टर साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला तो प्राप्त झालेला नाही. पण ठीक आहे, तरी देखील आम्ही त्याला पुन्हा एकदा अल्टिमेट देतो, त्याला स्मरण करून देतोय की बाकीच्या जिल्ह्यामध्ये पत्र निघते पण तुम्ही धुळे जिल्ह्यामध्ये पत्र निघत नाही. आज जर बघितलं सांगली जिल्ह्यामध्ये ज्या आस्थापनामध्ये मुलं काम करतात त्या ठिकाणी त्या मुलांना नगरपालिकेमध्ये 16 ते 17 मुलं म्हणजे 200हून अधिक मुलं त्या ठिकाणी लागलेले आहेत. या धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा हा जो जिल्हा आहे हा दुर्गम भागात म्हणजे या भागातील लोकांना कामाची आवश्यकता आहे. इथे MIDC नाहीये. या लोकांना कामाची गरज आहे. ह्या ज्या लोकांनी इथं गरज आहे त्या ठिकाणी त्या लोकांसाठी रोजगार जर उपलब्ध होत असेल 6,000, 8,000 आणि 10,000 यावरती काम करायला ही मुलं तयार आहेत. एकीकडं शिक्षकांना सांगतात की जे रिटायरमेंट झालेले आहेत त्याला कामावर घेतलं जातं आणि माझी मुलं आज एवढे शिक्षण डबल ग्रॅज्युएशन पूर्ण करून त्या मुलांना घरी बसवलं जात आहे. डबल ग्रॅज्युएशन केलेल्या मुलाला घरी बसवलं. सर, काय सांगा, असा देखील विषय आहे की लाडकी बहीण योजना हा जो प्रश्न होता लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गतच झाला होता. शिंदे साहेबांनी ही योजना आणली होती तरी तुम्ही त्यांना मतदान केलं. काय सांगणार? काय सांगणार? आज इथे बाबा आले. माझा प्रश्न समजा, शिंदे साहेबांचा लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत लाडकी बहिणींना रोजगार नाही का? काय सांगणार? जसं लाडकी बहिणींना त्यांनी प्राधान्य दिलं तसं लाडकी भाऊंना पण द्यायला पाहिजे. आज कर्नाटकच्या बाउंड्रीतून बाबा इथे आलेत. आज हे माझं माहेर आहे. काय वाटतं तुम्हाला, त्यांनी योग्य केलं का नाही? नाही, त्यांनी हे अयोग्य आहे की लाडक्या भावांना सुद्धा प्राधान्य द्यायला पाहिजे. अयोग्य काम त्यांनी केलं असं देखील म्हणजे आपल्यासोबत काही यंग जनरेशन आहे. सर, काय सांगणार? अनेक वेळा तुम्ही आंदोलन केले, काय सांगणार? काय सांगणार? आमचं एकच म्हणणं आहे, जसं 11 महिन्याचा कालावधी आम्हाला दिलेला आहे तसं आतापर्यंत काय असो टप्प्याटप्प्याने काय असो नाही, पण आम्हाला रोजगार हा मिळणं गरजेचं. कारण सगळ्या गोष्टी आम्ही आतापर्यंत दुर्गम भागात सगळं नंदुरबार धुळे दुर्गम भाग आहे, त्याच्यामुळे आम्हाला रोजगाराची गरज आहे. तर सरकारची आम्हाला गरज आहे असं देखील यांचं या ठिकाणी म्हणणं आहे. अनेक वेळा आंदोलन या ठिकाणी झाले, परंतु धुळे जिल्ह्यामध्ये 36 जिल्ह्यामध्ये आंदोलन केले यांनी. 36 जिल्ह्याचं आक्रमण मिळालं पण धुळे जिल्ह्यामधून अजून मिळाले नाही. या परिस्थितीसाठी आज धुळे जिल्हा या ठिकाणी यांनी निवेदनासाठी सर्व महिला व युवक या ठिकाणी जमलेले आहे. लवकरात लवकर जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर येणाऱ्या काळामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असं देखील यांनी यावेळी इशारा केला. कॅमेरामॅन निलेश डोलेसह 24 तास चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र. थांबणार दादा. युवा परिषदेच्या संघटनेचा